एस्तेर अध्याय 6। त्या रात्री राजाची झोप उडाली, तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याचपुढे वाचिला। त्यात हा मजकूर होता: अहश्वेरोष राजाचे खोजे द्वारपाळ असत। त्यापैकी दोघे, बिगथान व तेरेस, यांनी राजावर हात टाकण्याचा बेत केल्याची मर्दखयाने खबर दिली। तेव्हा राजाने विचारिले की या कामगिरीबद्दल मर्दखयाचे काही गौरव अथवा मानसन्मान करण्यात आला काय? त्याच्या खिदमतीत असलेल्या सेवकांनी त्यास सांगितले, त्याच्या बाबतीत काही एक करण्यात आले नाही। राजाने विचारिले, चौकात कोण आहे? त्यावेळी तयार केलेल्या फाशी देण्याच्या खांबावर मर्दखयास फाशी द्यावे अशी राजापाशी विनंती कराव्यास हामान राजमंदिराच्या बाहेरल्या चौकात आला होता। राजसेवकांनी राजास सांगितले, हामान चौकात उभे आहेत। राजा म्हणाला, त्याला आत बोलवा। हामान आत आल्यावर राजाने त्यास विचारिले, एखाद्या मनुष्याचा मानसन्मान करण्याचे राजाच्या मर्जीस आल्यास त्या माणसाची कशी काय संभावना करावी? हामान आपल्या मनात म्हणाला, मजहून दुसऱ्या कोणाची अधिक संभावना करण्याचे राजाच्या मर्जीस येणार? हामान राजास म्हणाला, एखाद्याचे गौरव करण्याचे महाराजांच्या मर्जीस आल्यास महाराज धारण करितात तो पोशाख आणवावा। त्याप्रमाणेच ज्या घोड्यावर महाराज स्वारी करितात तो व महाराजांच्या मस्तकी जो राजमुकुट ठेवितात तो आणवावा। मग तो पोशाख व घोडा महाराजांच्या कोणा एका मोठ्या सरदाराच्या हाती देऊन महाराज ज्याचे गौरव करू इच्छितात त्यास त्याने तो पोशाख लेववावा। त्या घोड्यावर बसवून नगराच्या रस्त्यातून त्याची मिरवणूक काढावी आणि त्याच्या पुढे ललकारावे की राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची संभावना या प्रकारे होते। राजा हामानास म्हणाला, त्वरा करून हा पोशाख व हा घोडा घे आणि राजद्वारी मर्दखय बसला आहे त्याची संभावना तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर। तू बोललास तसे करण्यात काही एक अंतर होऊ नये। हामानाने तो पोशाख व तो घोडा घेऊन मर्दखयास सजविले आणि शहराच्या रस्त्यातून त्यास मिरवून त्याच्या पुढे ललकारिले की राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची या प्रकारे संभावना होईल। मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करीत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला। मग हामानाने आपली स्त्री जेरेश व आपले सर्व मित्र यास आपल्यावर आलेला प्रसंग विदित केला। तेव्हा त्याचे बुद्धिमान मित्र व त्याची बायको ही त्यास म्हणाली, या मर्दखयापुढे तुमचा अधःपात होऊ लागला आहे। तो जर यहुदी वंशातला असला तर तुमचे वर्चस्व व्हावयाचे नाही, त्याच्यापुढे तुमचा अधःपात होणार। ती त्याच्याशी बोलत आहेत तोच राजाचे खोजे आले आणि एस्तेर राणीने तयार केलेल्या मेजवानीस ते हामानास लगबगीने घेऊन गेले।